पंचमहाभूत श्रेष्ठ ठरलेत. चैतन्याने ताकद जर काढून घेतली तर पंचमहाभूतामध्ये काही नाही. पंचमहाभूत अशी आहेत पहा, देव गीतेमध्ये सांगतात, मी बोलविल्या वेदू बोली, मी चालविल्या सूर्य चाली, मी हलविल्या प्राणो हाली, जो या जगाशी चाळीता. कारण भगवान सांगतात, पर्वते बैसका न सांडावी, समुद्रे रेखा नुलंगावी, पृथ्वी भूते व्हावी, ही आज्ञा माझी का. आणि प्राण जो आहे, जो आत्मा आहे, जे चैतन्य आहे, त्याची सत्ता सर्वत्र आहे. म्हणून सर्वत्र सत्ता आहे, पण ताकद त्यांनी दिल्यामुळं आहे. तशी ताकद परमेश्वर चैतन्य सत्तेची किती आहे. वृक्षाची पान हाले ज्याची सत्ता, राहिली अंता मग कोठे. म्हणून सत्ताधीश ज्याला आपण म्हणतो, सत्ताधीश परमेश्वर तो निर्गुण आहे. आणि तो कुणालाही, कुणाचं चांगलं करत नाही, कुणाचं वाईट करत नाही, कुणाला श्रीमंत करत नाही, कुणाला गरीब करत नाही. आणि त्याच्यामुळं सत्ता ती अशी आहे की सत्तेमध्ये फक्त माणसाने त्याचं चिंतन करायचे आणि तरुण जायचे. काय कुठली अगदी अंगात आणल्याने किंवा कुठलं अगदी अभंगपाठ केल्यानेच परमेश्वराची कृपा होईल, अगदी कीर्तन केल्यानेच होईल, प्रवचन केल्यानेच होईल, भारूड केल्यानेच, असं काही नाही. परमेश्वराला अनन्य शरण गेलं पाहिजे. कारण देव सांगतात की जगामध्ये शरण जायला फक्त मी एक आहे, जो होय मज अनन्य शरण, त्याची निवारी मी जन्म मरण, आणि शरणांगताशी शरण मी एकू. आणि पहा, उदाहरणार्थ शरण जाऊन मुक्त होऊन तरी काय. तुकाराम महाराज एके ठिकाणी सांगतात, काय वैकुंठी जावे, उगेची बसावे मौन धरून, काय वैकुंठामध्ये आहे. मग त्याऐवजी हे कर्म करायला पृथ्वीवर देवाने पाठवलं, हीच एक मदभाग्याची गोष्ट आहे. पण एक आहे की त्रिविध तापाचे चटके जे बसतायत, त्याला जो कंटाळलेला आहे जीव, ते त्रिविध तापाचे चटके न घेता आपला मार्ग सुखकर आपण करायचा आहे.